सर्वांना ओम साईराम. काल मी सांगितल्याप्रमाणे आज बरोबर 11 वाजता मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी मंदिरं लवकरात लवकर खुली करावी या विषयाच्या संवादासाठी आलेलो आहे. खरं तर सगळ्यांची भावना अतिशय तीव्र आहेत की लवकरात लवकर मंदिरं खुली व्हावीत म्हणून. आणि म्हणूनच आपण या संवादाच्या माध्यमातून आणि या अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण तातडीने मंदिरं खुली करावीत. आता मंदिरं खुली करावीत यासाठी कुणाचंही निगेटिव्ह मत नाही आहे. सर्वजण पॉझिटिव्हली हेच म्हणत आहे की तातडीने मंदिरं खुली झाली पाहिजेत. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की साई मंदिर हे देश विदेशातील करोडो साई भक्तांचं आशेचं केंद्र आहे. आणि मी आता जे कोणी मला बघताय मी सगळ्यांना विनंती करेल की अनेक देश विदेशातील साई भक्त देखील आपल्याला या ठिकाणी जोडले जात आहेत किंवा ते बघतायत. तर त्यांच्यासाठी मला आदनमधनं हिंदीमध्ये सुद्धा थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. खरं तर साई मंदिर उघडलं पाहिजे यासाठी अनेक साई भक्त या ठिकाणी बाबांना प्रार्थना करत आहे. जैसे कि सभी साई भक्तों को पता है कि साई मंदिर बंद है. साई मंदिर बंद होने के कारण हम बाबा का दर्शन नहीं कर पा रहे. और करोड़ों साई भक्त यहाँ पर आस लगा के बैठे हैं कि मेरे साई का मंदिर कब खुलेगा और मैं कब बाबा के मंदिर में दर्शन करने आऊँगा. क्योंकि इस महामारी के दौर के चलते हुए कई लोगों को कई कठिनाइयों का सामना करना पड़ा और वो सामना करते हुए कई लोगों को यहाँ पर बाबा ने साक्षात्कार दिलाया, बाबा ने चमत्कार दिखाया. तो बाबा के ऋण व्यक्त करने के लिए भी कई लोगों को शिरडी में दर्शन करने के लिए आना है. लेकिन शिरडी साई मंदिर बंद होने के कारण वो यहाँ पर नहीं आ पा रहे. और कई साई भक्त तो इतने जिद्दी है, इतने जिद्दी तो नहीं कहूँगा मैं उनको, लेकिन बाबा के प्रति उनका इतना प्यार है, बाबा के प्रति इतना लगाव है कि वो बाबा के बिना रह नहीं पाते हैं. इसलिए मंदिर बंद होते हुए भी वो शिरडी में आकर बाहर से कलश का दर्शन, द्वारका माई का जो बाबा का जो फोटो दिखता है उसका दर्शन कर कर, चावड़ी का जो प्रतिमा बाबा की दिखती है वहाँ पर मंदिर बंद होते हुए भी बाहर से दर्शन लेकर उनके आशीर्वाद लेके जा रहे हैं. मतलब इतने साई के दीवाने हैं, बाबा के प्रति इतना उनको प्रेम है, बाबा के प्रति इतना विश्वास है, या बाबा के प्रति जो उन्हें अनुभव आए हैं उसका ये सारा प्रतीक है. हालांकि मैं एक बात सबको कहना चाहूँगा कि मैंने कुछ दिनों पहले एक प्रेस नोट दिया था और सीएम साहब जो महाराष्ट्र के सीएम है उद्धव जी ठाकरे, उनसे मैंने रिक्वेस्ट किया था कि आप जल्द से जल्द साई मंदिर खुलवा दीजिए, अन्यथा हमें आंदोलन करना पड़ेगा. आंदोलन करने के पीछे मेरी और एक दूसरी भावना थी, मैं जो आपको सबको एक्सप्लेन कराऊंगा वो बात मैं मराठी में सबको बताऊंगा. आप थोड़ा समझ भी जाओगे उसको कि देखिए अभी मंदिर बंद है, हम सब लोग बाबा के सहारे, बाबा के विश्वास पे, बाबा के प्रति हमारा जो भाव है और बाबा के लिए, बाबा के कारण हम लोग यहाँ पर आज जीते हैं. लेकिन साई मंदिर में जब चालू रहता है तो यहाँ की जो परिस्थिति है बहुत अलग रहती है. यहाँ पर पूरी रौनक रहती है, यहाँ का पूरा जो मार्केट है वो भरा भुरा रहता है. लेकिन आज साई मंदिर बंद होने के कारण मुझे बहुत ही दुखपूर्वक बताना पड़ रहा है कि बहुत ही विकट परिस्थिति यहाँ पर आज शिरडी में हो चुकी है या पंचक्रोशी में हो चुकी है. वो इसलिए हो चुकी है क्योंकि यहाँ का अर्थकारण पूरी तरीके से ठप हो चुका है. साई मंदिर बंद असल्या कारणाने आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. आपल्या सर्वांचे व्यवसाय या ठिकाणी बंद झालेले आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिर्डीमध्ये अनेक हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, त्याचबरोबर हॉटेल रेस्टॉरंट आहेत, फूल विक्रेता आहेत, त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्सवाले आहेत, त्याचप्रमाणे
फूल उत्पादन करणारे शेतकरी आहेत, त्याचबरोबर चहा नाश्त्याचे विक्रेते आहेत, रिक्षा चालक आहेत, फेरीवाले आहेत, यानंतर त्याचबरोबर म्हणजे जे छोटे मोठे जे लोक आहेत, जे साईबाबांच्या मंदिरामुळे त्यांचं अर्थकारण चालू होतं किंवा बाबांमुळे आम्ही पोट भरतो या भावनेने ज्यांचे व्यवसाय होते त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचणीचा सामना किंवा नुकसान त्यांना या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ज्यांनी मोठे हॉटेल्स होते, रेस्टॉरंट्स होते किंवा ज्यांचे या ठिकाणी लोन काढून आपल्या सगळ्या प्रॉपर्टीज डेव्हलप केल्या होत्या आणि या सगळ्या कारणामुळं या ठिकाणी इथलं अर्थकारण बंद करणं झालं असल्यामुळं ते मोठे हॉटेल्स देखील सील करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. पर्यायाने मग मी जसं सांगितलं की साईबाबांमुळे आपण जीवन जगतो आणि साईबाबांवरच आपले सर्व घटक अवलंबून असल्यामुळं व साई मंदिरच बंद असल्या कारणामुळे या ठिकाणची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा झाला कर्जाच्या एक प्रकारचा भाग. परंतु दुसरा पार्ट याच्यामध्ये असा आहे की जसं शिर्डी शहरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की लाईट बिलामुळे देखील या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचे किंवा लाईट बिलाचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांची इतकी आरेरावी वाढली किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी ते लाईट बिल वसुली करत होते की नाईलाजास्तव लोकांना पैसे नसल्यामुळं अनेक लोकांची या ठिकाणी लाईट देखील त्यांनी कट केली. म्हणजे अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी झाली. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला की मुलांच्या फीस भरायच्या कुठून, कारण की हे सगळं बंद असल्या कारणाने या ठिकाणी मुलांचं ऑनलाईन जरी शिक्षण चालू असलं तर काही घरांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की ते ऑनलाईन शिक्षण ज्या मोबाईलवर घेतात तो मोबाईल घ्यायला सुद्धा त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडे आजची परिस्थिती नाही आणि त्याचबरोबर त्या मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी इंटरनेटचं रिचार्ज करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाही. अशा प्रकारची भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर शैक्षणिक संस्था हा एक वेगळा मुद्दा आहे. मी कधीतरी त्याच्यावर ऑनलाईन येऊन एक वेगळा मुद्दा याच्यावर मांडणारच आहे की त्यांनी कशा पद्धतीने तगादे लावले, कशा पद्धतीने मुलांना या ठिकाणी शिक्षणापासून वंचित ठेवलं. हा पाठ आपण नंतर बोलूयात. परंतु शालेय शिक्षणावर देखील या ठिकाणी याचा परिणाम झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे वेगवेगळ्या घटकांवर ह्या सगळ्या परिस्थितीचा या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि या सगळ्याचं कारण जे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या साईबाबांचं मंदिर बंद असल्या कारणाने. मागील लॉकडाऊनमध्ये लोकांनी बऱ्यापैकी अनेक गोष्टी सहन केल्या आणि त्याच्यामध्ये आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते त्या ठिकाणी त्यांनी बरोबर कशानं यानं त्या प्रकारे किंवा कुणाकडून हात उसने घेऊन कुणाकडे कशा पद्धतीची पैशाची अडचण त्यांनी आपली भागून या ठिकाणी त्यांनी आपलं जे संसार आहे किंवा आपलं जे घराचं जे काही घर खर्च आहे तो चाललेला आहे. आणि मला सांगायला सगळ्यात वाईट वाटतं की आज घरातील प्रत्येक महिलेची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तिने आपलं घर चालवायचं कसं, तिने काटकसर तरी किती करायची आणि तिने कशा पद्धतीने ह्या सगळ्या संसाराचा गाडा चालवायचा, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर या परिस्थितीवर कोणी बोलायला तयार नाही, कोणाच्या मनामध्ये असेल तर ते व्यक्त व्हायला तयार नाही. म्हणून मी आज ठरवलं की आज हा विषय आपण लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण की ह्या विषयाला जर चालना फोडली नाही तर मला असं वाटतं की हा विषय पुढे जाणार नाही आणि हा विषय जर पुढे गेला नाही तर साई मंदिर खुलं होणार नाही, अशी माझी भावना झाली. त्यामुळे माझा हा प्रामाणिक हेतूने मी आज या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. मित्रांनो, खरं तर हे सगळे जे विषय आहे हे विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे कुणासमोर आपला विषय मांडताही येत नाही आणि कुणी त्याच्या भावनाही समजून घेत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की मंदिर बंद असल्या कारणाने आपल्या अनेक लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे, ही आपली वस्तुस्थिती आहे. आता दुसरा प्रश्न राहिला याच्यामध्ये असा आहे की जर मंदिर उघडं जर झालं तर अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की पुन्हा एकदा करोनाचा या ठिकाणी प्रादुर्भाव वाढेल, या ठिकाणी करोनाचे पेशंट वाढेल. मित्रांनो, मी या गोष्टीवर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल कि जब मंदिर खुलेगा तो कई लोगों ने ये भी व्यक्त किया है कि लोग आएंगे तो कोरोना का प्रादुर्भाव बढ़ेगा. लेकिन मैं आपको सबको बताना चाहूँगा कि मित्रों, जब मंदिर खुला था तब हमारे साईं बाबा संस्थान ने इतनी अच्छी व्यवस्था की थी, जिस व्यवस्था का हम सब लोग ने लाभ उठाया है. हम सब लोग वहाँ पर जाकर हमारा पहले ऑक्सीमीटर चेक होता था, हमारा टेम्परेचर यहाँ पर चेक होता था. उसके बाद में हमें अच्छी तरीके से मास्क पहनकर ही अंदर एंट्री दी जाती थी. 10 साल के कम एज के जो बच्चे उनको एंट्री नहीं थी. अबव 75 एज के ऊपर जो यहाँ पर ओल्ड एज लोग हैं उनको एंट्री नहीं थी. इस प्रकार से सोशल डिस्टेंसिंग प्रॉपर मेंटेन कर मंदिर में उनको अच्छी तरीके से दर्शन दिया जाता था. और ये दर्शन
मुझे जैसा अपेक्षित था, जब मैं साई बाबा संस्थान का ट्रस्टी था, मुझे अपेक्षित था कि जो साई भक्त शिरडी में आता है तो उसको बिना दिक्कत दर्शन मिलनी चाहिए। मतलब किसी ने उसके ऊपर चिल्लाना नहीं चाहिए, किसी ने उसको धक्का नहीं देना चाहिए, क्योंकि वो इतने दूर से अगर आता है तो वो ना ही सचिन तांबे से मिलने आता है, ना कोई सिक्योरिटी गार्ड से मिलने आता है, या ना कोई ऑफिसर से मिलने आता है। उसका पहला उद्देश्य रहता है कि मेरे बाबा का दर्शन मुझे शांतिपूर्वक और अच्छे से मिलना चाहिए। मेरे मन में जो दुख है, मेरे मन में जो भी कुछ है, वो मेरे बाबा से मुझे बात करके आनी चाहिए। इसलिए वो बाबा से मिलने आता था और इस प्रकार का शांतिपूर्वक दर्शन उसको मिले, ये मेरी बहुत अच्छी इच्छा थी। और कोरोना के महामारी के चलते वो मेरी इच्छा बाबा ने भी पूरी कर ली है। सभी साई भक्तों को जिन्होंने लॉकडाउन के बीच में मंदिर में आकर दर्शन किया, उनको इसका अनुभव आया होगा। किसी भी भक्तों को यहाँ पर चिल्लाना नहीं हुआ, किसी भी भक्तों को यहाँ पर धक्का नहीं मिला, उसको शांतिपूर्वक बड़े प्यार से बड़े अच्छे से तरह से दर्शन मिला। और इस व्यवस्था के कारण मैं आपको बताना चाहूँगा कि इसका इम्पैक्ट ऐसा हुआ कि एक भी साई डेवोटी को या साई बाबा संस्थान के एम्प्लॉयज को कोरोना का स्पर्श भी नहीं हुआ। इतनी अच्छी व्यवस्था यहाँ पर थी। साथ ही साथ साई बाबा संस्था ने एक और एक अच्छी व्यवस्था की थी कि जाते वक्त आपका मोबाइल नंबर भी लेते थे वो, और आपको बाद में फॉलो फोन भी आता था। आपको कुछ परेशानी हो गई, या आपको कुछ बुखार है, या आपको कुछ हो रहा है कि कुछ कोरोना के कुछ लक्षण आप में दिखाई दे रहे हैं क्या, तो सभी का जवाब यही मिलता था कि हमें बाबा का दर्शन हुआ है, इसलिए हमें कुछ भी नहीं हुआ और ना ही कुछ होगा। इतनी बड़ी भावना लोगों में है, और इतनी बड़ी भावना होने के बाद भी फिर से एक बार लॉकडाउन हो। इम्पोर्टेंट उत्सव जो हमारे लिए रहता है, वैसे तो सारे उत्सव हमारे लिए इम्पोर्टेंट है, लेकिन गुरु पूजन का, हम बाबा को हम हमारा गुरु मानते हैं। हमारे गुरु ने सदगुरु है बाबा। तो गुरु पूर्णिमा के दिन हमारे बाबा का हमें दर्शन नहीं मिला। हम लोगों ने बाहर से, हमने देखा होगा कि शिरडी में इतनी रश हो गई थी, बाहर से आकर लोगों ने यहाँ पर बाबा का दर्शन लिया। लेकिन दोस्तों, सभी साई भक्तों के मन में एक दुख था कि मेरे बाबा का दर्शन गुरु पूर्णिमा के दिन मुझे नहीं मिला। ये दुख उसके मन में था ही था, क्योंकि ये हमारे आस्था का विषय है, ये हमारे भक्ति का विषय है। जहाँ तक कोरोना के प्रादुर्भाव की बात है, तो मैं विश्वास दिलाना चाहता हूँ सभी साई भक्तों को कि आप अगर शिरडी में साई बाबा संस्थान की व्यवस्था देखोगे, और साथ ही साथ मैं महाराष्ट्र के सीएम और उनके एडमिनिस्ट्रेशन को भी बताना चाहूँगा कि यहाँ की व्यवस्था इतनी अच्छी है कि एक भी साई भक्तों को कोरोना का प्रादुर्भाव नहीं हुआ है। इसलिए साई मंदिर खुलने चाहिए, ये हमारी मांग है। इसके पीछे हमारा कोई पॉलिटिकल रीजन नहीं, इसके पीछे हमारा और कोई दूसरा एजेंडा नहीं। हमारा बस एजेंडा यही है, बाबा हमारे सब कुछ है और उनका दर्शन हमें मिलना चाहिए। लेकिन हम साथ ही साथ हमने ये भी तय किया है कि साई बाबा संस्थान या हमारी ये इच्छा है, ये हमारी अपेक्षा है। लेकिन ये महाराष्ट्र गवर्नमेंट ये क्यों नहीं कर पा रहा है, ये बड़ा प्रश्न मेरे साथ हजारों, मतलब मुझे जैसा ये प्रश्न पड़ा है कि ये गवर्नमेंट क्यों मंदिर ओपन नहीं कर रही है। मेरे साथ में देश करोड़ों के अलग अलग भक्तों में यही भावना है कि क्यों साई मंदिर बंद है। अगर आप देखोगे पूरे इंडिया की अगर आप बात करोगे तो सारे देश भर में सब जगह के बड़े बड़े मंदिर खुल चुके हैं। तिरुपति देवस्थान खुल चुका है, हाँ, और अन्य जहाँ पर भी आप जाओ, वृंदावन खुला हुआ है, सारे देवस्थान यहाँ पर खुले हुए। लेकिन मेरे शिरडी का बाबा का मंदिर क्यों बंद है, ये बहुत बड़ा प्रश्न यहाँ पर मेरे सामने। मैंने जैसे बताया कि जैसे यहाँ पर अर्थ कारण ठप हो चुका है, उसी प्रकार जो कुछ बड़े बड़े प्रॉब्लम्स यहाँ पर क्रिएट हो गए। साथ ही साथ मुझे ये भी बताना जरूरी है कि इस सवाल का अभी तक मुझे जवाब नहीं मिला है कि मंदिर आखिर क्यों बंद है। आप देख सकते हो कि अभी ये वेव भी कम हो गई है, बड़े पैमाने पर वैक्सीनेशन चल रहा है, बहुत लोगों के वैक्सीनेशन कंप्लीट भी हुआ है, और आगे की भी ये प्रोसेस कई दिनों तक चलते रहेगी। लेकिन 2 वैक्सीनेशन होने के बाद उसको आगे कुछ ट्रीटमेंट है ही नहीं, या आगे कुछ उसको रहा ही नहीं है। इसलिए इस सरकार से या महाराष्ट्र गवर्नमेंट से हमारी ये गुजारिश है, या हमें ये कहना है कि आप जिनका वैक्सीनेशन कंप्लीट हुआ है, साथ ही साथ जिनका ऑनलाइन बुकिंग द्वारा दर्शन करने के लिए आएंगे, जो भी आप रूल रेगुलेशन देंगे, उनको दर्शन के लिए मंदिर खुला करना चाहिए। ये हमारी स्पष्ट स्वरूप से मांग है।
जसं की मी सगळ्यांना सांगितलं की साईबाबा संस्थाने इतकी चांगली व्यवस्था केलेली आहे की एकाही भक्ताला ज्यावेळेस मंदिर सुरू होतं त्यावेळेस कुठल्याही भक्ताला करोनाने स्पर्श देखील केला नाही आणि त्याचबरोबर एकाही कर्मचाऱ्याला करोना झाला नाही. त्यामुळे देशभरातील सर्व मोठे मंदिरं उघडे आहेत. तिरुपतीचं देवस्थान उघडं आहे, वृंदावनचं उघडं आहे, मग तरी देखील शिर्डीचं साईबाबा मंदिर बंद का, असा मोठा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आणि हा प्रश्न आजपर्यंत देश विदेशातील करोडो साई भक्तांसह मी देखील या ठिकाणी अनुत्तरित आहे या प्रश्नाबाबत की या महाराष्ट्राच्या सीएमांना कसं सांगावं आणि कोणी सांगावं की मंदिर या ठिकाणी खुली करा. बरं, आम्ही काय म्हणतोय की तुम्ही जे नियम अटी घालून देशाल त्याच्या सहित या ठिकाणी हे मंदिरं उघडा. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही सगळेच रूल रेग्युलेशन तोडून टाका किंवा करोनाचा प्रादुर्भाव होऊ द्या आणि जे होईल ते बघून घेऊ, अशी आमची कुठल्याही प्रकारची भावना नाही, असं आमचं कुठलंही म्हणणं नाही. तुम्ही जे काही नियमावली घालून द्याल त्या नियमासह आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तयार आहोत. परंतु साई मंदिर हे खुलं झालंच पाहिजे ही आमची अतिशय तीव्र मागणी आहे. म्हणून मग आम्ही या विषयामध्ये या ठिकाणी मी प्रेस नोट केली की जर तुम्ही मंदिर उघडलं नाही तर आम्ही सीएमांना सांगितलं, मी मेलही केला, सीएमांना केला आहे आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरांनाही केला आहे की जर तुम्ही मंदिरं उघडलं नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. मग आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका. याचं कारण असं आहे की मी आजच सकाळी बातम्या बघत असताना मला एक चांगली बातमी थोडीशी ऐकायला मिळाली. खरं काय खोटं काय ते सीएमांना माहिती की आज ते टास्क फोर्स जे आहे आपला महाराष्ट्राचा त्याच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि त्याच्याबरोबर चर्चा करून जो काही निर्णय होईल तो निर्णय या ठिकाणी ते सांगणार आहेत. परंतु माझं सांगणं असं आहे, तुम्ही टास्क फोर्ससोबत चर्चा करा, अन्य कोणाबरोबर जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करा, परंतु आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की नियमांसह तुम्ही या ठिकाणी मंदिर खुलं करा. मग त्याच्यासाठी जे जे करायचं ते करावं लागेल, ते आम्ही करण्यासही तयार आहोत आणि तुम्ही करशाल ते आम्ही मान्य करू. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये निश्चित आहे की या ठिकाणचं अर्थकारण ठप्प झालेलं आहे. ते अर्थकारण झालं, अहो मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही इन्क्वायरी केली मित्रांनो तर क्राईम रेट जर तुम्ही विचारला किंवा जे काही आत्तापर्यंत क्राईम झाले जर त्याचं जर मूळ जर शोधलं तर त्याचं मूळ एकच आहे की फक्त आणि फक्त अर्थकारण बंद आणि किंवा साई मंदिर बंद असल्या कारणामुळे झालेला परिणाम. अहो अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. हो आत्महत्येचं ज्यावेळेस तुम्ही कारण विचारलं, छोटं मोठं कारण हो, फक्त कारण काय की त्याची झालेली मंदिर बंद असल्यामुळे झालेली त्याची या ठिकाणी अवहेलना किंवा त्याची झालेली बिकट परिस्थिती, यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणून आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही गरीबातल्या गरीबाचा मनुष्याचा विचार करा. तुम्ही जसं मुंबईचा फक्त विचार करताय ना, जसं लोकल चालू करून, तसा तुम्ही महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्राचा देखील अभ्यास करा. तेथील जे हातावरचा पोट भरणारा आहे, माझा चहा विक्रेता आहे, हातावर फूल घेऊन येणारा जो मनुष्य आहे किंवा जो हातगाडीवर काहीतरी विकून त्याचं रोजचं रोज पोट भरतो, त्याचा देखील विचार करावं. त्यालाही कुठंतरी काहीतरी पोट आहे. आज त्याच्या घरची त्याला बरं, एक तर त्याला कुठं काही बोलता येत नाही, त्याला कुठं मांडता येत नाही. तो बिचारा समोर आला की फक्त गप्पपणे ऐकतो आणि सांगतो की मंदिर उघडं झालं पाहिजे, भाऊ तुम्ही काही करा परंतु मंदिर खुलं करा. अहो याच्या भावना कोणी व्यक्त करायच्या, याच्या भावनेचा विचार कोणी करायचा. म्हणून महाराष्ट्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री तुम्ही या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करा, ह्या गरीब माणसाचा विचार करा व नियम अटीसह तुम्ही या ठिकाणी मंदिर खुलं करा, ही आमची एकदम स्पष्ट आणि क्लिअर कट मागणी आहे. म्हणून मित्रांनो मी आज लाईव्ह यासाठी आलेलो आहे की ही परिस्थिती तर मला मांडायचीच होती. याच्यामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी मी जर मांडले तर बराच वेळही जाईल त्याच्यामध्ये आणि तुम्ही या ठिकाणी कंटाळून जाऊ नये. परंतु ही गोष्ट खरी आहे की मंदिर उघडले पाहिजे आणि हा जो हातावरचा हा जो गरीब माणूस आहे की जो या ठिकाणी काही ना काही अराजकता माजविण्याच्या मनस्थितीत आलेला आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्या घरची परिस्थिती बघून, त्याच्या संसाराची परिस्थिती बघून, त्या बिचाऱ्याची झालेली बिटकट परिस्थिती बघून या ठिकाणी मला असं वाटतं की तातडीने मंदिरं खुली करण्यात यावी. आणि ही जर मंदिरं खुली केली नाही तर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये छेडणार आहोत. आणि हे आंदोलन याच्या माध्यमातून होणारे परिणाम याची सगळी जी जबाबदारी आहे
ती या शासनावर असणार आहे, म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यांवर असणार. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही फक्त मुंबईचाच विचार करताय. तुम्हाला महाराष्ट्रातील देवस्थानं दिसत नाहीयेत, तिथली होणारी परिस्थिती लक्षात येत नाहीये. का येत नाहीये? तुम्ही काय याच्यावर विचार करत नाहीये? तुम्ही सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून नियमाटीसह उघडे करताय. का मंदिरं उघडं करत नाही? समजत नाही आम्हाला. त्याच्यामुळं आमचं या ठिकाणी म्हणणं असं आहे की की हा विषय तुम्ही सुरू केला पाहिजे. तुम्ही लोकल ट्रेन मुंबईमधल्या चालू करताच आहे ना 15 ऑगस्टपासून, त्याला नियमावली टाकलीच आहे तुम्ही. मग तशी मंदिरांसाठी का नाही टाकत आहे? अहो, इथली फार वाईट परिस्थिती झालेली आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तुमच्या लक्षामध्ये येईल, परंतु तुम्ही ती परिस्थिती समजून घ्यायला तयार नाही. आम्ही वारंवार तुम्हाला पत्राच्या माध्यमातून मेल केला आहे. तुम्हाला त्या मेलचं देखील आम्हाला साधं काही अजून उत्तर आलेलं नाही की तुम्ही काय करताय, काय करणार आहात. म्हणजे अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे देवस्थानं आणि स्पेशली सगळे मंदिरच का बंद ठेवताय? म्हणजे हा आमच्या आस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून मी सगळी परिस्थिती तुमच्यासमोर मांडलेली आहे. मित्रांनो, खरं तर मंदिर खुला होना चाहिए, इसके लिए सारे साई भक्तों ने यहाँ पर बहुत ही बड़े पैमाने पे अपील करना शुरू कर दिया है. मुझे लगता है कि ये गवर्नमेंट अगर नहीं सुनेगी, आज उनका टास्क फोर्स के साथ एक मीटिंग होने वाली है. उस मीटिंग में अगर कोई सकारात्मक निर्णय नहीं होता है तो आने वाले दिनों में हम लोग आंदोलन करने वाले हैं. और आंदोलन इसलिए रहेगा क्योंकि ये हमारा आस्था का प्रश्न है. आंदोलन हमारा इसलिए रहेगा कि हमें बाबा का दर्शन करना है. हमारा आंदोलन इसलिए रहेगा कि ये जो अर्थ कारण ठप हो चुका है, उसके कारण कई लोगों ने आत्महत्या की है. जो हाथ पर बेचने वाला है, जो चाय बेचने वाला है, जो फूल बेचने वाला है, जो ट्रैवल्स वाला है, जो फूल का, जो खेती का, जो खेती करने वाला हमारा शेतकरी है, और साथ ही साथ हमारे जो कर्मचारी है, हमारे होटल रेस्टोरेंट चालक है, उसके एम्प्लॉयज है, उनके ऊपर जो नौबत आई है आज, वो नौबत दूर करने के लिए हमारा आंदोलन रहेगा. और ये आंदोलन तब तक चलेगा जब तक मंदिर नहीं खुलेगा. इसलिए ये बात बताने के लिए मैं आज स्पेशली यहाँ पर फेसबुक लाइव पे आया हूँ. आज शाम को मैंने सुना है, मुझे पता नहीं वो मीटिंग होगी या नहीं होगी, है या नहीं, लेकिन न्यूज़ के माध्यम से मैंने यहाँ पर सुना है कि आज टास्क फोर्स के साथ सीएम साहब मीटिंग करने वाले हैं. और मीटिंग होने के बाद वो मंदिर के बारे में डिसीजन लेने वाले हैं. अगर सकारात्मक निर्णय आता है तो ठीक है, हम हमारे आंदोलन के बारे में कुछ विचार करेंगे. लेकिन निगेटिव अगर विचार आता है, अगर मंदिर खुलने के अगर कुछ भी आसार नहीं दिखेंगे, तो हमारा आंदोलन होगा ही होगा. ये मैं आपको इस माध्यम से बताना चाहता हूँ. लेकिन साथ ही साथ मैंने ये भी बताया, ये भी आप सब लोग ध्यान में रखिए कि महाराष्ट्र गवर्नमेंट जो भी रूल्स हमें देगी, जिनका वैक्सीनेशन हुआ है, जिनका यहाँ पर ऑनलाइन बुकिंग वाले दर्शन, जो भी सिस्टम अपनी यहाँ पर हो जाएगी, उस सिस्टम के माध्यम हमें नहीं लगता है बिल्कुल भी कि कोरोना का प्रादुर्भाव हो. और कोरोना का प्रादुर्भाव होगा ही नहीं, क्योंकि जैसे मैंने एग्जांपल दिया था कि लास्ट टाइम जब मंदिर खुला था तब किसी भी भक्तों को यहाँ पर कोरोना का प्रादुर्भाव नहीं हुआ था, ना ही एम्प्लॉयज़ को हुआ था. इसलिए नियमों के साथ मंदिर खुला करो, ये हमारी मांग है. और इस मांग पर हम अड़े हुए हैं, क्योंकि ये हमारे आस्था का विषय है, ये हमारे भक्ति का विषय है, ये हमारे बाबा के प्रति हमें जो साक्षात्कार मिले, जो चमत्कार मिले, उस भावना का यहाँ पर यह आंदोलन रहेगा. इसलिए आने वाले दिनों में आज अगर सकारात्मक निर्णय नहीं होता है तो हम फिर से यहाँ पर लाइव आकर या अलग अलग माध्यमों से किस प्रकार से आंदोलन होगा और कब होगा, ये सारे भक्तों तक पहुँचाएंगे. और साथ ही साथ मी सर्व शिर्डीतील आणि शिर्डी परिसरातील किंवा या संपूर्ण महाराष्ट्रातील या संपूर्ण सगळ्या साई भक्तांना सांगू इच्छितो की मित्रांनो, साई मंदिर उघडं करावं हा आपल्या आस्थेचा प्रश्न आहे. त्याचबरोबर साई मंदिर खुलं करावं हा आपल्या भावनांचा आहे. त्याचबरोबर साई मंदिर खुलं करावं हा तुमच्या आणि माझ्या सगळ्या या ठिकाणी बाबांनी जे आपल्यासाठी, जो बाबांवर आपला जो विश्वास आहे किंवा बाबांप्रती आपली जी श्रद्धा आहे, त्याचं हे आंदोलन असणार आहे. खरं तर सगळं नियमाटीसह मंदिर उघडा. आमचं म्हणणं असं अजिबात नाही आहे की तुम्ही काहीतरी हे करा. मी जसं सांगितलं अगोदर, वारंवार तोच विषय मी तुम्हाला यासाठी सांगतोय की असं कुणालाही वाटू नये की मंदिर खुलं केल्यानंतर अनेक लोक म्हणतात की मंदिर जर उघडं झालं तर कोरोनाचा प्रादुर्भाव होईल वगैरे वगैरे सगळं. म्हणून मी ही गोष्ट कायम वारंवार सगळ्यांना सांगतो की ज्यावेळेस मंदिर खुलं होतं त्यावेळेस साईबाबा संस्थांनी जी व्यवस्था केलेली, इतकी सुंदर व्यवस्था केलेली होती की त्याच्यामुळे एकाही भक्ताला कोरोनाचा प्रादुर्भावही झाला नाही आणि एकाही एम्प्लॉईजला झाला नाही. त्यामुळं त्याच नियमाटीसह, त्याच रचनेसह,
त्याच व्यवस्थेसह पुन्हा एकदा साई दर्शन जर सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आता तर नवीन गोष्ट या ठिकाणी ॲड झालेली आहे की ज्या लोकांचं व्हॅक्सिनेशन पूर्ण झाले आहे अशा लोकांना दर्शनासाठी जर सोडलं तर मला असं वाटतं की मंदिर उघडायला काही हरकत नाही. आणि हे मंदिर उघडलं गेलं तर मी जसं सांगितलं की ज्या अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, जे गरीब लोक आज हातावर फार वाईट परिस्थिती गरीब लोकांवर आलेली आहे, तेव्हा लोक भावनाही व्यक्त करू शकत नाही. मित्रांनो, मला एक समजत नाही की जो रोजचं कमवतो, जो रोजचं त्या पैशावर जीवन जगतो, त्याच्या भावनेचा आदर कोणी करायचा नाही का? स्वतः साईबाबा ज्यावेळेस होते त्यावेळेस स्वतः साईबाबा स्वतः भिक्षा मागत आणि ते भिक्षा मागून आणून जे भुकेले त्यांना अन्नदान करत. साईबाबांच्या विचाराचाही आम्हाला विसर पडला का, असा प्रश्न माझा या ठिकाणी निर्माण होतो. आणि खरं तर या मुख्यमंत्र्यांना कोणी सांगायला नाही का ही गोष्ट? त्यांचे जे कोणी सहकारी आहेत त्यांना सांगायला तयार नाहीत का? शिर्डीतील या ठिकाणी जसं मी सांगितलं लाईट बिलांची वसुलीची वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून लोकांना त्रास देत आहे. ते कर कमी व्हावा म्हणून आमच्या शिर्डी नगरपंचायतीने मुख्यमंत्र्यांच्या संबंधित जे मंत्री आहेत नगरविकास त्यांच्याकडे मीटिंग केली. त्यांना सांगितलं की या ठिकाणी देवस्थानची परिस्थिती अशी झालेली आहे किंवा मंदिर बंद असल्या कारणाने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीमध्ये आहेत, तर तुम्ही या करांवर काहीतरी वेगळ्या प्रकारची सूट द्या. त्यावरही निर्णय झाला नाही अजून. म्हणजे एकाही विषयावर आहे सरकार निर्णय करत नाही आणि मंदिर तर बंदच ठेवलंय. आणि मंदिर का बंद ठेवलंय? सगळं सुरू केलं यांनी. दारूचे दुकानं सुरू केले, बाकीच्या ज्या सेवा त्यांना आवश्यक आहेत राजकारणासाठी त्या सगळ्या सुरू केल्या ते, आणि मंदिरच बंद का ठेवले? आता तर मी जसं आपण सगळ्यांनी टीव्ही मध्ये बघितलं असेल 15 ऑगस्ट पासून ते या ठिकाणी ट्रेनही सुरू करताय लोकल मुंबईच्या. मग मुंबईचं तुम्ही सगळं सुरू करताय, तुमच्यासाठी मुंबई स्पेशल आहे. मग आमचे मंदिरं तुमच्यासाठी नाहीत का? आमच्या मंदिरावर तुम्हाला निर्णय करायचा नाही का? तेव्हा कशासाठी तुम्ही इतके दिवस तो मंदिराचा निर्णय लांबून ठेवताय हे आम्हाला काही समजेना. म्हणून आमची या सरकारला अतिशय कळकळीची आणि तीव्रतेने विनंती आहे की आपण तातडीने मंदिर खुलं करावं. आजच्या बैठकीमध्ये जे टास्क फोर्स सोबत मीटिंग आहे, हे जे आम्ही मीडियातून ऐकलं आहे, त्याच्यामध्ये जर लवकरात लवकर मंदिर खुला करण्याचा जर सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळं आणि हे आंदोलन फक्त आमचं राजकीय हेतू अजिबात नाहीये. मी तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो की याच्या पाठीमागचा आमचा उद्देश एकच आहे की मी इथलं अर्थकारण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, या ठिकाणी भक्तांच्या भावना काय आहेत त्याही समजून सांगितलं आहे. त्यासाठी हे आमचं प्रामाणिक आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनाचा आमचा उद्देश एकच आहे की आमच्या ज्या भावना आहे त्या या सरकारपर्यंत तातडीने पोहोचाव्या आणि त्याच्यातून सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठीच आमचं हे आंदोलन असणार आहे. म्हणून मी येत्या काही दिवसामध्ये जर मंदिर लवकर उघडं करण्याचे जर या ठिकाणी कुठलाही जर दिसलं नाही तर आपण आंदोलनाची देखील दिशा ठरवणार आहोत आणि आंदोलनाची तारीख देखील या ठिकाणी तुम्हाला मी फेसबुकच्या माध्यमातून कळवल किंवा अन्य माध्यमातून या ठिकाणी कळवणार आहेत. मला विश्वास आहे की हे आंदोलन आपण कोरोनाचा प्रादुर्भाव न होता, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून किंवा प्रशासनाला कुठलाही त्रास न होता फक्त आमच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे आंदोलन आपण सर्वजण सहभागी होऊयात, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा मी थोड़ा हिंदीतून आता भक्तांना सांगतो कि मैं सभी साई भक्तों से यही गुजारिश करूंगा, अगर सकारात्मक निर्णय होता है तो हमें कोई दिक्कत ही नहीं है, लेकिन अगर निर्णय मंदिर खोलने के बारे में सकारात्मक नहीं होता है तो हमें आंदोलन करना ही पड़ेगा. और इस आंदोलन इसलिए करना है कि हमें भक्तों के भावनाओं का साथ ही साथ यहाँ का जो अर्थ कारण है वो प्रामाणिक हेतु से ये भावना और ये अर्थ कारण यहाँ पर महाराष्ट्र गवर्नमेंट तक यानी ये सीएम तक पहुंचने के लिए रहेगा. त्यामुळं आपण भविष्याच्या काळामध्ये ह्या गरीब माणसाचा विचार करूयात, इथली अर्थकारणाचा विचार करूयात आणि त्याचबरोबर भक्तांच्या देश विदेशातील भक्तांच्या भावनेचा देखील विचार करूयात का जे या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात आणि ते बाबांच्या भक्तीमुळे येतात आणि त्यांच्यामुळे आपलं सगळं घरदार चालतं, आपण त्यांच्यामुळे सर्वस्व या ठिकाणी जे काही आहोत ते आहोत. हा विषय आपल्या मनामध्ये कायम ठेवून आपण या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हे आंदोलन आपण फक्त आणि फक्त मंदिर उघडण्यासाठीच करणार आहोत. याच्या पाठीमागचा मी माझा हेतूही सांगितलेला आहे. बघूयात आजच्या मीटिंगमध्ये काय निर्णय होतो आणि त्यानंतर लवकरच आपली आपण दिशा ठरवूया. धन्यवाद. ओम साईराम. आपले खूप खूप आभारी आहे की आपण खूप लोक या ठिकाणी जोडले गेलेत. अनेक लोकांनी मला प्रश्न देखील विचारलेले आहेत. मित्रांनो, मी त्या सगळ्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बघूयात भविष्यामध्ये काय निर्णय या ठिकाणी होईयात. परंतु हे मात्र निश्चित आहे की शेवटी बाबांनी आपल्याला जो श्रद्धा सबुरीचा मंत्र दिलेला आहे त्या मंत्रावरच आपण या ठिकाणी आपलं काम करणार आहोत. निश्चितच या ठिकाणी बाबा या सगळ्या कामामध्ये आपल्याला यश देतील आणि बाबांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आत्तापर्यंत जसा राहिला तसाच भविष्यामध्ये देखील राहील. गोरगरिबांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. खचलेल्या
मनाने खचलेल्या दुभंगलेल्या त्या मनांची या ठिकाणी आपल्याकडून सेवा झाली पाहिजे. ज्याला गरज आहे त्या गरजेची गरज आपल्याकडून पूर्ण झाली पाहिजे, हीच भावना यामध्ये मनामध्ये ठेवूयात आणि मंदिर उघडण्यासाठी आपल्याला जे जे प्रयत्न करायचे ते करूयात. धन्यवाद. ओम साईराम.